चा अधिकार असताना मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. तर एक अत्यंत महत्त्वाची बातमी आता सध्या समोर आलेली आहे. वाल्मिक कराड पोलिसांना शरण जाणार असल्याचं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. मी CID ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे. संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे. तर आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. वाल्मिक कराड आपण पाहतोय पोलिसांना शरण जात असताना याआधी त्याने एक व्हिडिओ जारी केला होता, ज्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की देशमुखांचा मारेकरी जो पण असेल त्याला शिक्षा व्हावी आणि मी जर दोषी ठरलो तर न्यायदेवता जी पण शिक्षा देईल ती मी मान्य करण्यास तयार आहे. पोलिसांना शरण जात आहे, मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा अजून त्यांनी मान्य केलेला नाहीये. हत्या केलेलं नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे या व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलेलं आहे. दरम्यान पोलिसांना शरण येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आणि आता पोलीस चौकीमध्ये जात असताना CIDच्या कार्यालयामध्ये जात असतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय. आताची सर्वात मोठी बातमी. गेल्या 15 दिवसांपासून आपण पाहतोय संपूर्ण राज्याचं राजकारण वाल्मिक कराड या एका नावामुळे ढवळून निघालं होतं. हिवाळी अधिवेशनात सुद्धा यावरनं मोठा खडाजंगी आपल्याला बघायला मिळाली होती. संतोष देशमुख, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड मुख्य आरोपी असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला होता. स्वतः महायुतीचे जे आमदार आहेत त्यांनी, सुरेश धस यांनी हा आरोप केला होता. यासोबतच क्षीरसागर यांनीही आरोप केला होता आणि विधानसभेमध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा हे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. त्यानंतर वाल्मिक कराडचा शोध सुरू होता आणि आता अखेर वाल्मिक कराड स्वतः पोलीस कार्यालयामध्ये जात असतानाची दृश्य आपण पाहतोय. वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलेली आहे. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येते. आता यानंतर CID कशा पद्धतीने वाल्मिक कराडची चौकशी करणार, या संपूर्ण घटनेमध्ये वाल्मिक कराड दोषी ठरणार की नाही हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र तूर्तास आताची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय. गेल्या 15 दिवसांपासून वाल्मिक कराड या नावाभोवती संपूर्ण राजकीय वलय अगदी हलवून निघालं होतं. त्यानंतर सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत वाल्मिक कराड याची चर्चा होती. मोठ्या प्रमाणात आंदोलनं करण्यात आली होती वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी. आपण पाहिलं बीडमध्ये, लातूरमध्ये या संदर्भात आंदोलनं उभी राहिलेली होती आणि वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी मोठा फौजफाटा पोलिसांकडनं सुद्धा करण्यात आला होता. कालच आपण पाहिलं तर 9 पथकं ही CIDने पाठवली होती वाल्मिक कराडचा शोध घेण्यासाठी. मात्र वाल्मिक कराडचा शोध लागल्याने अखेर वाल्मिक कराडने आता एक व्हिडिओ जारी केलेला आहे. पोलिसांना शरण जात असल्याचा हा व्हिडिओ आहे. त्याने काय म्हटलेलं आहे व्हिडिओमध्ये आपण काही क्षणांपूर्वीच पाहिलं आणि त्यानंतरची अगदी थेट दृश्य आपण बघतोय. पुण्यातली आहे दृश्य, पुण्यामध्ये CID कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत आणि यावेळेस वाल्मिक कराड हा CIDला शरण जात असल्याचं आपण पाहतोय. यानंतर आता सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये कोणता नवा ट्विस्ट येणार का, वाल्मिक कराडच आरोपी ठरणार का, ह्या सर्व गोष्टी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान व्हिडिओमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी नक्की कोण आहेत, त्यांना लवकरात लवकर सापडून त्यांना शिक्षा देणं गरजेचं आहे आणि मी या पद्धतीचा कोणताही गुन्हा केलेला नाहीये. मात्र चौकशी अंती जर मी गुन्हेगार ठरलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मी मान्य करण्यास तयार असल्याचं म्हणत आता वाल्मिक कराड यांनी शरणागती अखेर पत्करलेली आहे. वाल्मिक कराड CID कार्यालयामध्ये जात असतानाची दृश्य साम टीव्हीवर आपल्याला दिसत आहेत. अखेर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेला आहे. देशमुख हत्येशी कोणताही संबंध नसल्याचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. साम टीव्हीवर या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी आपण बघतोय आणि या संदर्भात अधिक अपडेटेड माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड जोडले गेलेले आहेत. सागर, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. वाल्मिक कराडने अखेर शरणागती पत्करलेली आहे. काय घडेल पुढे?
सागर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? नक्की आपण जर बघितलं तर मी आता CIDच्या कार्यालयामध्ये आहे. आता वाल्मिक कराड CIDला सरेंडर झालेले आहेत. ही बातमी सर्वात आधी साम टीव्हीने दाखवली होती. वाल्मिक कराड 11 वाजता CID ऑफिसमध्ये सरेंडर होणार आणि आता CIDच्या कार्यालयामध्ये जे EDचे आहेत बुर्डे साहेब यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांना घेऊन गेलेले आहेत. आपण समोर मी दाखवू शकतो की समोरचं कार्यालय आहेत. 2 शिपाई सध्या बाहेर मिळतात. ॲडिशनल ED आहेत बुर्डे साहेब यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांना घेऊन गेलेले आहेत. आणि आता जर आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते सकाळपासून CID कार्यालयाबाहेर दाखल झालेले होते. वाल्मिक कराड बरोबर 12 वाजता या CID कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यानंतर त्यांना आता त्यांची जी तपासणी जी आहे त्यांच्याकडं विचारपूस जी आहे त्यांची चौकशी जी आहे ती सुरू आहे. आता आपण बघू शकतो की EDG बोरुडे साहेब आहेत यांच्या कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे. CIDच्या अधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींना सध्या बाहेर काढलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वाल्मिक कराड हे गेले 11 दिवस फरार होते. शेवटचं लोकेशन 17 तारीख जी आहे ती होती. या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्यावर बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. बीडवरून अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी आता कुठून आलाय तुम्ही आणि काय काय सांगणार? आमचं दैवत आहे. गोरगरिबाला विचारा, परळी शहर किंवा बीड जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला विचारा, माझ्या दैवतानं काय केलंय. गोरगरिबाचं लग्न कुठून काय करते इतक्या दिवस, आणि जर आरोपी आहेत त्यांना जर वेळ लागत असेल इतका पकडण्यासाठी तर आम्ही न्यायाची अपेक्षा कधी करायची? आम्हाला न्याय कधी मिळणार? माझी एकच मागणी आहे की CDR नुसार जे आरोपी, म्हणजे समजा नाव कोणाचे बी असतील किंवा कोणीही असेल ज्यांनी माझ्या वडिलांची क्रूर हत्या केली आहे, ते CDR नुसार आज जे 3 आरोपी फरार आहेत त्यांना पण लवकरात लवकर अटक झाली पाहिजे. आणि CDR नुसार जे आणखी आरोपी निघतील त्यांना पण तुम्ही लवकरात लवकर अटक करा आणि पुढील तुमची कारवाई आहे ती चालू करा आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना आम्हाला न्याय मिळवून द्या, एवढीच अपेक्षा करतो. आता खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड आरोपी आहेत आणि ते खंडणी प्रकरणासाठी सरेंडर झालेले आहेत, पण हत्येशी त्यांचा अजून संबंध नाही असं ते स्वतः म्हणतायत. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता आम्हाला तरी एवढंच वाटतंय की ज्यांनी माझ्या वडिलांची हत्या केली त्यांना, म्हणजे माझ्या वडिलांना न्याय मिळण्यासाठी आमची एक मागणी आहे. आम्ही तर आमच्या वडिलांना आणू शकत नाहीये वापस, पण एक त्यांचं बलिदान हे न व्यर्थ जाता जे आरोपी आहेत त्यांनाही कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे असं आम्हाला वाटतं. जे काही यामध्ये आरोपी असतील, समजा आज ते शरण जातात किंवा ते सुद्धा म्हणले की मी आरोपी असेल तर माझ्यावर तुम्ही कारवाई करा, आमचं सगळ्यांचं एकच मत आहे की या माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये जे कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. 3 आरोपी जे होते जे हत्या प्रकरणातले ते अजूनही फरार आहेत. त्यांच्या बाबतीत अजून कुठलीही माहिती आली म्हणजे शरण गेले का कुठं अटक झाली अशी माहिती अजून नाही. ते अजूनही फरारच आहेत. त्या आरोपींना अटक करण्यासंदर्भात काही मागणी करणार आहात? त्यांना पण लवकरात लवकर अटक करा. पोलीस यंत्रणा त्यांच्या प्रकारे काम करत आहेत, पण आमची एकच विनंती आहे की तुम्ही जे तुमची प्रक्रिया चालू आहे ती लवकरात लवकर अटक करा, कारण की आज 22 दिवस झालेत आणखी आरोपीच भेटत नाहीयेत, तर आम्हाला न्याय कधी मिळणार? आम्ही तर न्याय लवकर मागतोय ना, मग त्यासाठी तुम्हाला आरोपींना तर लवकर अटक करावी लागेल आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्या. समाधानी आहेस का ते स्वतःहून सिलेंडर झाले त्याबद्दल काय? आता ते खंडणीच्या प्रकाराचं तर मला काही माहित नाहीये, तर ते सिलेंडर होत आहेत यामध्ये, म्हणजे याबद्दल तर मी काही बोलू शकत नाही, पण फक्त जे आरोपी आहेत माझ्या वडिलांच्या हत्येमध्ये त्यांना अटक करून त्यांना कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे. तर एका बाजूला आपण बघितलं संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिनं लवकरात लवकर या संदर्भात कारवाई पूर्ण करून माझ्या वडिलांच्या हत्येकरांना फाशीची शिक्षा द्या, कठोरात कठोर शिक्षा द्या अशी मागणी तिने केलेली. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूची ही दृश्य आहे पुण्यातली. पुण्यामध्ये संतोष कराड हा CBIला आता शरण गेलेला आहे आणि आता संतोष कराड याला पुढील तपासासाठी कोणत्या वेगळ्या ठिकाणी नेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान पुण्यामध्ये या CIDच्या ऑफिस बाहेर आपण पाहतोय वाल्मिक कराड याचे मोठे समर्थक तिथे जमलेले आहेत आणि वाल्मिक कराड याचे समर्थक सध्या कोणाशीही बातचीत करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आपण बघू शकतो वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेलेल्या आताची ही सर्वात मोठी बातमी समोर येते. त्यानंतर
आता वाल्मिक कराड याची नक्की कशा पद्धतीने चौकशी होणार आणि या चौकशीअंती नेमकं काय निष्कर्ष निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान वाल्मिक कराड हा एका खंडणी प्रकरणामध्ये शरणागती पत्करत असल्याचंही समजतंय. कोणत्याही पद्धतीने हत्येशी संबंध नसल्याचं वारंवार सांगण्यात येत आहे. आणि एका बाजूला आपण स्क्रीनवर पाहू शकतो हे सर्व वाल्मिक कराडचे समर्थक आहेत. आज सकाळपासूनच ते बीडमधून पुण्यामध्ये आलेत. काय काय आमचे दैवत नाही, आजच्या परायचं दैवत आहे ते. तुम्ही बाहेरून आला ना? हो. जसं बघतोय की जरी कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत तरी त्यांचं म्हणणं आहे वाल्मिक कराड याचे समर्थक आपण बघितले कोणताही गुन्हा केलेला नाहीये असं ते म्हणतायत. आणि बीडवरनं आज सकाळपासूनच ते आलेले आहेत. आपण पाहू शकतो वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेले आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना काही प्रमाणात कोणी मारहाण करत असल्याची दृश्य सुद्धा आपल्याला दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराड याची चौकशी आता सुरू झालेली आहे. वाल्मिक कराडच्या चौकशीअंती नक्की काय निष्कर्ष निघणार, तपासामध्ये कोणकोणते धागेदोरे आता समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराड याने एक व्हिडिओ त्याआधी जारी केलेला आणि अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ म्हणायला पाहिजे. कारण की वाल्मिक कराड यांनी त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझा कोणत्याही खुनाशी संबंध नाही असं त्याने सांगितलेलं आहे. मी शरण जातोय, मात्र शरणागती पत्करतोय, मात्र माझा कोणत्याही खुनाशी संबंध नाहीये. आणि जर तसं घडलंच, या संदर्भात कोणतीही धागेदोरे जर हाती लागले, मी जर आरोपी ठरलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती मान्य करण्यास तयार असल्याचं वाल्मिक कराडने म्हटलेलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मग कुठे होते इतके दिवस? पोलिसांना काय सापडत नव्हते? त्यांच्या पत्नीची देखील पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या पत्नीची पोलिसांनी चौकशी केली तेव्हा कुठे सिलेंडर झाले. आता जर बघितलं तर अनेक कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणाहून जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पोलिसांसमोर एक मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते जे आहेत ते जमा झालेले होते. काय झालं होतं? अहो सरेंडर झालं, काय झालं मला सांगता येणार नाही. मी त्यांच्या सोबत नव्हतो, मी माझ्या दुसऱ्या कामासाठी आलेलो इथे. हो, आम्ही सीआयडी ऑफिस मध्ये नव्हतो आलो, आम्ही समोर उभा होतो तिथं. हो, मी सीआयडी ऑफिस मधून बाहेर नाही आलेलो. आरोपी आहेत वाटते का तुम्हाला? ते आरोपी नाही तर वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. ते तपासात काय निष्पन्न व्हायचं ते होईल. पण या गुन्ह्याच्या आडून जे पंकजाताई असतील, धनंजय मुंडे साहेब असतील, यांच्यावर जे राजकारणाची पोळी भाजून घेण्याचं काम बीड जिल्ह्यातील नेते आणि इतर काही राज्यातले मोठे नेते करत आहेत, त्या गोष्टीचा खऱ्या अर्थाने आम्ही निषेध करत आहोत. कशाचं? आरोपी आहेत की नाही काय वाटतं? आरोपी आहेत का नाही हे तपासानंतर सिद्ध होईल. कोणताही गुन्हा तपासात जोपर्यंत पूर्ण माहिती येत नाही तोपर्यंत कोणताही गुन्हा सिद्ध होत नाही आणि त्या व्यक्तीला आरोपी मानता येत नाही. नाही, आता समोर काय येत नव्हते हे ते आम्ही सांगू शकत नाही, ते सांगू शकते. नाही 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 नाही, आमची नाही गाडी. कोणती गाडी, कोणत्या गाडीत आले, कुठं गेले ते आम्हाला हजर झालेत का नाही अजून बी आम्हाला सांगता येणार नाही. ते आता बघितलं का तुम्ही? अहो आमच्या, अहो मी नाही आतमध्ये नाही, तुम्ही पहा कॅमेरे चेक करून पहा. तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेल्यानंतरची आता ही महत्त्वाची दृश्य आपण पाहिली. त्यांच्या समर्थकांनी वारंवार असंच म्हटलेलं आहे की वाल्मिक कराड यांच्या आडून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर राजकारणाची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे कुठेतरी राजकीय या सर्वाला अँगल मिळतानाही पाहायला मिळतोय. आपण गेले काही दिवस बघतोय की वाल्मिक कराड या नावाभोवती संपूर्ण वलय राजकारणांचं फिरलेलं आहे आणि वाल्मिक कराड यानेच हत्या केलेली आहे, त्याच्या माणसांनीच हत्या केलेली असं वारंवार सांगण्यात आलं होतं. दरम्यान आता वाल्मिक कराड शरण गेलेला आहे. शरण गेल्यानंतर तपास कोणत्या पद्धतीने होईल, कोणत्या अँगलने होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आणि त्यानंतर आता या तपासाअंती नक्की काय सिद्ध होणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. वाल्मिक कराड नंतर आणखी काही आरोपी आहेत जे अद्यापही फरार आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडनं अजूनही सुरूच आहे, ते अजून हाती आलेले नाही. मला ते हे करायले आणि ह्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून त्यांनी हे आरोप घेतले. तर कोण बंदूक ठेवतोय? आता हे जे आमच्या ह्याच्यातले आमदार आहेत बीड जिल्ह्यामधले, पण काय करतात मग हे आमदार? हे आता लोकांनी निवडून ते आता ह्यांचं ते देखवत ना आता ह्याचं ऐका, तुम्ही कार्यकर्ते म्हणून विचारतो, ते राजकीय आरोप सगळे बाजूला जाऊ दे. गुन्हा दाखल झालाय तो पोलिसांनी केला ना, ते तर खरं ना सगळं. मग खोटा गुन्हा आहे ते.
गुन्हा पण खोटा आहे. गुन्हा खोटा आहे. आहेत. पण त्याचे कोणतं एव्हिडन्स असलं तर थोडं मागे- आम्हालाही मान्य नाही एव्हिडन्स असेल तर आम्हालाही मान्य आहे त्यांचं काय एव्हिडन्स नाहीतच त्यांनी काय ज्या दिवशी गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना त्या उज्जैनला होते. आता असं कसं 302 मध्ये येणार जे गुन्हा घडला त्यावेळेस वाल्मिकांना उज्जैनला होते. आता ते 302 मध्ये काय तिथं असं आहे की ह्याच्यात जे लागे बांधतात ना हे फार डेंजरस आहे हे मला समजतंय. आणि एवढं मोठं आर्थिक साम्राज्याचं असे जुळवणी आहे की दिवसाला 10-20 कोटी रुपये येत आहेत जात आहेत. म्हणजे आता आता काय माहित पोलीस काय काय खणून काढतात. मैत्रीपोटी एक हिला 200 कोटी रुपयाची जमीन, इथे बंगला, इथे गाडी, पोराकडे गाड्या बघा त्याच्या. हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली आहे संतोष देशमुखच्या धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांची पदावरून हकालपट्टी करावी. ते काय मला माहित नाही, पण नैतिक दृष्ट्या मी तर राजकारणाचा मोठा नाही, पण मी वाचत असतो. मी लक्षात ठेवतो काही गोष्टी. महाराष्ट्रात असं कधी घडलेलं नाही की आरोप इतके मोठे झाले आणि माणूस मंत्रिपदाच्या खर्चाला चिटकून उभा आहे. सत्ता हे सर्वस्व नसतं असं राजकारणात म्हणतात. आणि सत्तेला लाथ मारून लोक बाहेर पडतात की माझ्यावर आरोप झाला ना, जोपर्यंत स्वच्छ बाहेर येत नाही तोपर्यंत घेणार नाही. मला आजही आठवतंय की झी टीव्हीच्या ह्याच्यावर हल्ला झाला होता भुजबळांच्या काळामध्ये. भुजबळांवर आरोप होत होते आणि झी टीव्हीने एक बातमी दाखवली होती आणि काही भुजबळ समर्थकांनी त्याच्यावर हल्ला केला होता.